नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तुम्हाला आज मी एक गंमत दाखवणार आहे. गंमत म्हणजे ती माझ्या आज जीवावर बेतली असती. ती गंमत म्हणजे काय आहे? गंमत म्हणजे गंमत नव्हे, हा वेगळाच काहीतरी. हा विंचू आहे का, विंचूचा पप्पा आहे का विंचूची मम्मी आहे, काय कळेना झाले मला. तुम्हाला कोणाला माहिती असलं तर कमेंट करून नक्की सांगा बरं का. ही आमची म्हैस आम्ही इथं रोज बांधतो आणि हे मी लक्ष न देता देता म्हशीकडं बघत हे दावं सोडलं इथून. आणि हा विंचू मला चावायचा फक्त बाकी होता, नाहीतर माझं काही खरंच नव्हतं. आज आता थैयाच होतं माझं. रामनाम सत्य हे उचलावंच लागलं असतं, पण तसं काय नाही हे झालं, कारण स्वामींची कृपा आपल्यावर भरपूर आहे. आपली श्रद्धा आहे त्यांच्यावरती. स्वामी नक्की मला सावध करतात अशी माझ्या मनात मला ही वाटतं. आणि ह्यानंतर इथं दाखवते मी कसं दिसतंय बघा, ते कसं बसले. एवढी भीती वाटत असूनसुद्धा मी तुम्हाला दाखवायचं ट्राय करते. तुम्हाला दिसतंय का नाही बघा. बापरे, किती डेंजर आहे हे. आणि परत मी याला डोचवायचा प्रयत्न करते तर हे येतंय कुठं, तो का कसं धरतंय. ह्याला मला बघायचं होतं हे नेमकं काय आहे ते. पण हे तुम्हाला कोणाला समजलं असेल तर सांगा. माझ्या माहितीनुसार हे विंचू, कोण कोण म्हणतं हे इंगळी वगैरे असेल तर तुम्हाला काय वाटतं, ही इंगळी आहे का विंचू आहे सांगा कमेंट करून. हे काळं आहे, वेगळंच दिसतं हे. आणि उतरवते तर हे निघतच नाही आहे. आणि आता निघले तर हे खाली पडले बघा. ह्याने म्हणजे पाठीमागचा जो काटा असतोय ना, तो त्याचा डंक असतोय वाटतं, तो मारतो डंक. पण मी तसं काय होऊ देणार नाही, कारण ह्याचा मी चेंदा मेंदा करणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि दाखवते तुम्हाला. हे कसलं डेंजर आहे, दिसतं तर विचित्र, बघितलं तर भीती वाटते. डोळ्यातनं पाणी आलं, अक्षरशः चावलं असतं तर तरफडत झाला असता माझा. कारण आहे ना, वेळ आली होती पण काळ आला नव्हता, अशी गत झाली माझी माहिती आहे का. कुठं ना कुठं आपण पुण्य केलेल्याचं हे झालं म्हणायचं. मग ह्याला काय, माझं पुण्य आहे पण तुला जगू देत नाही म्हणून ह्याला मी दगडं घालायला चालू केली. कारण आहे ना, हे मला नाही चावलं तरी कोणाला तर चावणारच होतं. कारण ह्याला मी मारून टाकायला लागले. आता मारते तरी पण हो काय, हे डंक मारायचा प्रयत्न करते. असं मारून टाकलं, एवढी घाण वाटत होते ना, काय सांगू नका. तरीसुद्धा मी याला मारते आणि ह्याला काठी घेऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. हा प्राणी काय आहे नेमका तुम्ही बघा. आणि त्यानंतर एवढा प्रयत्न करूनसुद्धा मला भीती वाटत होती, कॅमेरा पकडू का विंचू धरू. हा जर मेला नसला, हातावर जर आला तर माझं काही खरं नाही. ही दोन्हीकडं भीती होती मला. मग मी काय केलं, स्टँडला लावला कॅमेरा आणि म्हणलं असंच दाखवा तुम्हाला. कारण आहे ना, हे मला असं लई भीती वाटायला लागली. आणि हे बघा, ह्याचा जीवसुद्धा गेला नाही अजून. आणि हे मागचं डंक कसा हालतंय, लई भीती वाटते बाबा. डेंजर काम आहे का नाही तुम्हीच सांगा बघू. असं कुणाच्या बाबतीत आता पावसा पाण्याचे दिवस आहे, जरा सावधगिरीनं जपून हे करत जावा. कसलं डेंजर आहे बघा. हे दिसायला तर केवढं मोठं आहे. खेकड्याचा प्रकार आहे हा. लई भीती वाटते बाप रे. तुम्ही कधी असल्या भानगडीत पडत जाऊ नका. मी चष्टवारी घालवलं पण अंगलट आलं असतं, थोडक्यात वाचले. ह्याला पूर्ण फायनली मारते. खरं कसं तर किळसवाणी वाटायला लागले. लई घाण आहे बाबा हे. आणि तुम्ही पण सावधगिरीनं राहत जावा. चला, टाटा बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आणि हे आमचं कुकूसुद्धा पाठीमागं पळायला लागले माझ्या. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. टाटा बाय बाय.